चला, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बेलिक आणि लिपिक पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ऍडव्हर्टाईज जाहीर केलेली आहे. मुंबई बेलिक आणि लिपिक पद. तर 20 जागांसाठी ही ऍडव्हर्टाईज आहे. सॅलरी स्ट्रक्चर खूप चांगला आहे. शैक्षणिक अर्हता आणि बाकीच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या परीक्षेसाठी सिलेबस कोणता दिला आहे आणि तो सिलेबस आपला कोणत्या पुस्तकांमधून कव्हर होतोय हे इथं बघणं खूप जास्त महत्त्वाचं राहील. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. सुरुवातीला आपण सिलेबस बघूया आणि मग तो सिलेबस कंप्लीट करण्यासाठी कोणती पुस्तकं आपल्याला वापरावी लागतील ते आपण बघूया. ओके, चला. तर सिलेबस नुसार अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण लोकसेवा आयोग म्हटलं की सिलेबसचा प्रत्येक कॉर्नर ना कॉर्नर लोकसेवा आयोग कंप्लीट करतो, लक्षात घ्या. ठीक आहे. तर पाठीमागं आपण बघितलं होतं परीक्षेची योजना जी आहे, 2 पेपर्स आहेत तुमचे. प्रत्येक पेपर 200 मार्काचा आहे. एकूण 400 मार्काची ही परीक्षा आहे. ओके, बायलिंग्वल तुमचा क्वेश्चन पेपर असेल हे मी तुम्हाला सांगितलं होतं. निगेटिव्ह मार्किंग आहे हेही मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर. आता अभ्यासक्रमामध्ये जर आपण बघितलं ना, अभ्यासक्रमामध्ये जो तुमचा पहिला पेपर आहे, कोणता पेपर तुमचा? मराठी आणि इंग्रजीचा. तर लक्षात घ्या, लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हटलं की मराठी व्याकरण सुद्धा तुम्हाला तितकं सोपं विचारलं जात नाही जितकं तुम्ही समजता. ओके, क्लिअर. तर शब्दसंग्रह, तुमची वाक्य रचना, व्याकरण, म्हणी, हे सगळं तुम्हाला थोडंसं नवीन नवीन कंटेंट इथं दिसणार आहे. आणि याच्यासाठी आपल्या पब्लिकेशनची मराठीची दर्जेदार असं पुस्तकं मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी सजेस्ट करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला आहे. तर डिफिकल्टी लेवलचा तुम्ही नक्की विचार करा की 2 मार्काला जर तो प्रश्न असेल तर तो क्वेश्चन एकदम लेंदी असणार आहे आणि डिफिकल्ट असणार आहे. ओके, म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ, उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. ओके, हे तुम्हाला करायचंय. सेम इंग्रजीमध्ये तुम्हाला कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पेजेस हे तुम्हाला करायचं आहे. सेम मराठी सारखंच इंग्रजीसाठी सुद्धा आपली पुस्तकं अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर तुमचा दुसरा पेपर आहे. मार्क्स तेवढेच आहेत पण सिलेबस खूप मोठा आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला सामान्य क्षमतामध्ये सामान्य बुद्धिमापन आणि आकलन, बरोबर, ही कॅन्डिडेट किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी इथं तुम्हाला सामान्य बुद्धिमापन आणि आकलनावरचे प्रश्न असतील. पुस्तकं तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. चालू घडामोडीचं आपलं पुस्तक आहे. चालू घडामोडीमध्ये तुम्हाला नॅशनल, इंटरनॅशनल आणि महाराष्ट्रातील घडामोडी विचारल्या जातात. मग त्या क्रीडा क्षेत्रातल्या असतील किंवा सांस्कृतिक असतील, बरोबर, पुरस्कार वगैरे. अंकगणित आणि सांख्यिकी तुम्हाला विचारलं जाईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहितीचा अधिकार या परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे आणि जवळजवळ 3 ते 4 क्वेश्चन असतात. हे स्किप करू नका. 2005 ऍज अपडेटेड आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम सुद्धा तुम्हाला आहे, जो की 2015चा आहे, तो पण तुम्हाला इथं करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर 5वा सेक्शन बघा. भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि विधिमंडळ. याला आपण कोणता सब्जेक्ट म्हणतो? पॉलिटी म्हणतो. ठीक आहे. तर पॉलिटीमध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं बघा. आपली घटना जी आहे, आपली घटना कशी तयार झाली, बरोबर, घटनेची प्रस्ताव, प्रिएम्बल, फंडामेंटल राईट्स असेल किंवा ड्युटीज असतील, DPSP असतील, तुमची न्याय व्यवस्था असेल, सुप्रीम कोर्ट, SC, HC, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, तुमच्या लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग, निवडणूक आयोग, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. केंद्र राज्य संबंध असेल, त्याच्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाची कर्तव्य, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष किंवा तुमचं धन विधेयक वगैरे जे हायलाइटेड कंटेंट आहे ते तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. ओके, आता सिलेबस खूप मोठा आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर पुस्तकं वापरावीच लागणार आहेत. तर पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे आपलं एक पुस्तक आहे. आणि आणखी एक पॉलिटीचं पुस्तक आहे, मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी सांगेन. तिथून तुमचा पॉलिटीचा जो भाग आहे तो सगळा तुमचा कव्हर होऊन जाईल. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर 6वा सेक्शन आपला येतो
मॉडर्न इंडियन हिस्ट्री. आता बघा इथं आयोगाने सिलेबस देताना काय म्हटलंय, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे इथं तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास थोडासा व्यवस्थित अभ्यासावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक जागृती 1885 पासून 1947 याच्यामध्ये महत्वाच्या व्यक्तींचं कार्य आपल्याला अभ्यासावं लागतं. समाज सुधारकांचं कार्य अभ्यासावं लागतं. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्र, म्हणजे हे जे समाज सुधारक टॉपिक आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, शेतकरी चळवळी विचारतात, क्रांतिकारी चळवळी विचारतात, 1857चा उठाव. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये महाराष्ट्राचा जो इतिहास आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं माहिती का, मॉडर्न इंडियन हिस्ट्रीची पुस्तकं वेगळी येतात आणि जो महाराष्ट्राचा इतिहास आहे त्याचं आपलं व्ही पाटील सरांचं एक पुस्तक आहे. तुम्ही एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये वापरू शकता किंवा थिओरिटिकल फॉर्मॅटमध्ये वापरू शकता. पण इथं जर तुम्हाला विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणत असतील ना, तर सेपरेटली एक पुस्तक वापरावंच लागतं. पुढचा तुमचा सब्जेक्ट आहे इथं भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल. ओके,
तर पेपर पहिला खूप सोपा असतो, लक्षात घ्या. सिलेबस लिमिटेड असतो, पण पेपर दुसरा जो राहतो ना तो वास्ट राहतो. ओके, याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत, महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्ही खतीब सरांचं पुस्तक वन स्टॉप सोल्युशन वापरा. भारताच्या भूगोलासाठी एक तुम्हाला एमसीक्यू फॉर्मॅट मधलं पुस्तक मी इथे सजेस्ट करते आणि एक थेरी फॉर्मॅट मधलं, दोन्ही तुम्ही वापरू शकता. कारण का, याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र आणि भारताचा प्राकृतिक भूगोल विचारला जातो, विभाग विचारले जातात, क्लायमेट असेल, मायग्रेशन असेल, पॉप्युलेशन असेल, त्याच्यानंतर मानव भूगोलमध्ये तुम्हाला ग्रामीण वस्त्या आणि तांडे, झोपडपट्ट्या, त्यांचे प्रश्न, तर हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यामुळं प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक आणि मानव भूगोल सगळाच तुम्हाला इथे कव्हर करावा लागतो. अगदी सरळ सेवा भरती याला म्हणताच येणार नाही, कारण हा जो सिलेबस तुमचा दिसतोय ना ह्या लिपिक पदासाठी, हा तुमचा ग्रुप बी आणि ग्रुप सी चा मेन्सचा सिलेबस आहे सगळा, लक्षात घ्या. पर्यावरणामध्ये तुम्हाला मानवी विकास आणि पर्यावरण, आता पर्यावरण सेक्शन जो राहतो तो थोडासा करंटचा टच याला असतो. याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरण पूरक विकास, त्याच्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, त्याच्यानंतर विशेषतः वनसंधारणावरती क्वेश्चन राहतात, विविध प्रकारची प्रदूषणे, पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना आणि संस्था, हे सगळं तुम्हाला कशामध्ये विचारलं जातं, पर्यावरण सेक्शन मध्ये विचारलं जातं. ठीक आहे, ओके. पुढचा सेक्शन येतो सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. तर याच्यामध्ये आपलं लुसेंटचं जे पुस्तक आहे ना, रवी भूषण सरांचं पुस्तक, जे अतिशय विद्यार्थीप्रिय असं पुस्तक आहे. तर ते पुस्तक मूळतः आहे हिंदी आणि इंग्रजीमध्ये, त्याचा मराठी अनुवाद केलाय केसागर पब्लिकेशनने. ते पुस्तक, एकच तुम्ही पुस्तक वापरा, इथं तुमचा जो विज्ञान तंत्रज्ञान आहे तो तिथून कम्प्लीट होऊन जाईल. याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी आणि बॉटनी सगळं विचारलं जातं. प्लस इथं तुम्हाला रिमोट सेन्सिंग, ड्रोन फोटोग्राफी, त्याच्यानंतर जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, ज्याला GIS म्हटलं जातं, याच्यावरती पण क्वेश्चन असतात. आणि इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, एक सिलेक्टेड टॉपिक इथं तुम्हाला करावे लागतात. जोगळेकर सरांचं एक पुस्तक आहे, ते तुम्ही वापरलं तरी चालेल. ठीक आहे, ओके. 9वा सेक्शन तुमचा इथे येतो अर्थव्यवस्था, ज्याच्यामध्ये तुम्हाला समग्रलक्षी अर्थशास्त्र, ज्याच्यामध्ये वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल, हा पाठ करावा लागतो. आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला आपल्या भारताची अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचा जो प्रवास असेल, अर्थव्यवस्थेची आव्हानं असतील, भारतीय शेती, ग्रामीण विकास, सहकार, त्याच्यानंतर उद्योग आणि सेवा क्षेत्र असेल, पायाभूत सुविधा असतील, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार, भांडवल आणि स्पेशली आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, याच्यामध्ये तुम्हाला जो इकॉनॉमिक सर्वे आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात, बजेटवरती पण क्वेश्चन विचारले जातात. तर हा जो सिलेबस आहे हा लोकसेवा आयोगाने तुम्हाला दिलेला आहे. एक टीप पण इथे लोकसेवा आयोगाने दिली आहे की अभ्यासक्रमात जिथे जिथे कायदे म्हटले, जसं की लोकसेवा हक्क अधिनियम आहे आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे, याच्यामध्ये ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला अभ्यासाव्या लागणार आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन असू शकतात. तर हे इथं तुम्हाला त्यांनी अवेअर केलेलं आहे की हे तुम्ही करा. तर हा सिलेबस आपल्या ऑफिशियल वेबसाईटला दिसतो लोकसेवा आयोगाच्या. ठीक आहे, आता हा झाला सिलेबस कव्हर कसा करायचा, त्याच्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईटला. ऑफिशियल वेबसाईट वरती जावा, ग्रेड सी मध्ये जावा, ग्रुप सी ची ही एक्झाम आहे. ग्रुप सी मध्ये तुम्हाला इथं प्री एक्झाम, म्हणजे तुमची एकच एक्झाम आहे, याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह GK, करंट अफेअर्स, हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स आणि जनरल मेंटल अबिलिटीज, बेसिक न्यूमरसी सगळी पुस्तकं मिळतात. त्याच्यामध्ये जर आपण सुरुवातीला GK आणि करंट अफेअर्स मध्ये जर गेलं तर GK आणि करंट अफेअर्सचे अपडेटेड पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची येतच आहेत. ऑल इन वन सामान्य ज्ञान GK तुम्ही वापरू शकता. जनरल नॉलेज 6500 वस्तुनिष्ठ प्रश्न हे तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, आणि स्मॉलेस्ट जनरल नॉलेज एक नवीन एडिशन येत आहे, ही जुनी आहे, ही घेऊ नका, लवकरच आपल्या चॅनल वेबसाईट वरती पब्लिश होऊन जाईल. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर हिस्ट्रीसाठी मी तुम्हाला 2 पुस्तकं सांगितली होती हिस्ट्रीसाठी. तर हिस्ट्रीसाठी काय करायचं माहिती का तुम्हाला, भारताचा इतिहास जो आहे ना, तर आधुनिक भारताचा इतिहास तुम्ही वतू देशपांडे सरांचं पुस्तक घेतलं तरी चालेल किंवा हुकुमचंद जैन सरांचं घेतलं तरी, कुठलंही एकच घ्या, जास्त पुस्तकं घेऊ नका. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी VV पाटील सरांचं घ्या. आणि जर तुम्हाला
आधुनिक भारताचा इतिहास थेरॉटिकल फॉर्मॅटमध्ये नको असेल तर तुम्हाला इथं व्ही बी पाटील सरांचं वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये हे पुस्तक मिळून जातं. ठीक आहे, अगदी सिक्वेन्स वाईज सिलेबस कव्हर केलेला आहे, पण प्रश्न उत्तरांच्या स्वरूपामध्ये. ओके, आणि इथं तुम्हाला हे आहे आधुनिक महाराष्ट्राचा समग्र इतिहास, व्ही बी पाटील सरांचं पुस्तक. तर एक महाराष्ट्राचा इतिहास आणि एक भारताचा इतिहास ही दोन पुस्तकं तुम्हाला हिस्ट्रीसाठी इथं लागतील. त्याच्यानंतर आपला पुढचा सब्जेक्ट येतो जिओग्राफी. जिओग्राफीसाठी फक्त एकच पुस्तक घ्या, प्राध्यापक के खतीब सरांचं पुस्तक. भारताच्या भूगोलासाठी तुम्ही अनिरुद्ध सरांचं पुस्तक घ्या किंवा खतीब सरांचं क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट मधलं पुस्तक घेतलं तरी चालेल. जगाचा भूगोल तुम्हाला नाही, महाराष्ट्राच्या भूगोलासाठी खतीब सरांची 37वी एडिशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. इथं तुमचा कंप्लीट होतो जिओग्राफी. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन साठी आता हे जे पुस्तक आहे ना आपलं पॉलिटी ऑफ इंडिया, हे तुमच्या उपयोगासाठी नाहीये. तुम्ही काय करा, तुम्ही हे पुस्तक घ्या, पण सोल्ड आउट दिसत आहे इथं. एकदा चेक करा वेबसाईट वरती. भारतीय राज्यघटना मुद्देनिहाय, तथ्यनिहाय, निवडक आणि महत्वाचं. कारण का, हे पुस्तक एमपीएससी युपीएससी लेवलचं आहे. ग्रुप सी साठी तुम्ही हे वापरू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढचा तुमचा सब्जेक्ट आहे, आय थिंक मला वाटतंय जनरल सायन्स. ठीक आहे, जनरल सायन्स साठी दोन पुस्तकं तुमच्याकडे गरजेचे आहेत. दोन्ही पुस्तकं रवी भूषण सरांचीच आहेत. तर केसागर सामान्य विज्ञान आणि केसागर ऑब्जेक्टिव्ह. तर ऑब्जेक्टिव्ह घेतलं तरी व्यवस्थित राहील, पण तुमच्या एक्झामची डेट अजून आलेली नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही थिरॉटिकल पण अभ्यास करा 1-1.5 महिना, आणि त्याच्यानंतर तुम्ही एमसीक्यू सोडवले तरी चालतील. तर अशा पद्धतीनं ही पुस्तक सूची तुम्हाला इथं दिलेली आहे. सगळी पुस्तकं तुम्ही एकत्रित मागवली तरी चालेल. जनरल आणि मेंटल न्यूमरसी साठी तुम्ही इथं अत्यावश्यक स्पर्धा परीक्षा, अंकगणित, बौद्धिक क्षमता चाचणी, त्याच्यानंतर परिपूर्ण अंकगणित, समग्र अंकगणित अशी भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत. किंवा 18 नमुना प्रश्नपत्रिका, सरळ सेवा भरती, ही पुस्तकं वापरा, याच्या बाहेर क्वेश्चन जातच नाहीत, लक्षात घ्या. ओके, तर जवळजवळ टोटल तुम्हाला हिस्ट्रीची 2 पुस्तकं, भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, ओके, जिओग्राफीची 2 पुस्तकं, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल 4 पुस्तकं झाली, पॉलिटीचं 1 पुस्तक, 5 पुस्तकं, ओके, सायन्सची 2 पुस्तकं 7, आणि गणितासाठी तुम्हाला 1 किंवा 2 पुस्तकं, जवळजवळ एक 8 ते 10 पुस्तकाचा संच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी म्हणतात की मॅडम एका परीक्षेसाठी इतकी पुस्तकं घ्यायची का? विचार करा, तुमची हे जे पोस्ट आहे या पोस्टसाठी सॅलरीज तुमची जवळजवळ 60,000 किंवा 30-35 हजार पासून स्टार्ट होते. तर इतका अभ्यास तर आपल्याला करावाच लागतो. त्याच्यासाठी काहीही इथं तुमचा शॉर्टकट नाहीये, आणि जर तुम्ही लाईटली घेत असाल या परीक्षांना तर आपलं सिलेक्शन होणं इथं जवळजवळ इम्पॉसिबल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सिलेबस कव्हर करणं, आणि त्यातल्या त्यात जेव्हा लोकसेवा आयोग एक्झाम घेते तेव्हा सिलेबस प्रत्येक पॉइंट टू पॉइंट सिलेबस कव्हर केला जातो, लक्षात घ्या. आता राहतो इथं लोकसेवा हक्क अधिनियम आणि तुमचा RTI ऍक्ट. तर याच्यासाठी सुद्धा आपल्या वेबसाईटवरती पुस्तकं अवेलेबल आहेत. तुम्ही पुस्तकं बघा आणि लवकरात लवकर पुस्तकं मागवून तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करू शकता. पुस्तकांव्यतिरिक्त तुम्हाला जर स्पेशल बॅचेस जॉईन करायच्या असतील तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. इथं मी माझा नंबर शेअर करते. तर इथं माझा नंबर शेअर करते 9404033073. कंप्लीट बॅचेस तुम्हाला इथे मिळून जातील, ज्याची व्हॅलिडिटी तुमच्या एक्झाम पर्यंत असेल, किंवा 1 वर्ष पण व्हॅलिडिटी आम्ही देतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर मिळतील रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. लाईव्ह आपल्या बॅचेस नसतात, कारण भरपूर स्टुडंट हे वर्किंग असतात. सो रेकॉर्डेड लेक्चरचा फायदा काय होतो, तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार कधीही सेशन बघू शकता. प्लस वेब ऍक्सेस तुम्हाला दिला जातो. PC लॅपटॉप वरती पण तुम्हाला सेशन पाहता येतात. त्याच्यामध्ये सेशनच्या जे PDFs असतात ते तुम्हाला शिकवलेल्या PDFs दिल्या जातात. पण पुस्तकं वापरणं मस्ट आहे, लक्षात घ्या. पुस्तकं जी असतात ना, तर पुस्तकाची जागा कोणीच नाही घेऊ शकत. फक्त क्लिअरिटीसाठी, कॉन्सेप्च्युअल जे सिच्युएशन आपली तयार होते ते समजण्यासाठी बॅचेस जॉईन करायचे असतात, किंवा पुढे टेस्ट सिरीज असतात. आणि असं होतं की बाबा चला व्हिडिओ लेक्चर आहे तर आपण ऐकत बसूया, त्याच्यातून आपल्याला समजतं की बाबा कशा पद्धतीने ही संकल्पना आहे. ओके, क्लिअर. तर ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे बॅचेस जॉईन करायची, माझ्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. तर हा सिलेबस आहे, व्यवस्थित बघा, नोट डाऊन करून घ्या, किंवा तुम्ही प्रिंट काढली तरी चालेल. लोकसेवा आयोगाच्या MPSC सिलेबस
याच्यामध्ये तुम्ही जावा, त्या सेक्शनमध्ये एक्झामिनेशन सेक्शनमध्ये तुम्हाला प्रत्येक एक्झामचा सिलेबस मिळून जाईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.